प्रिय शिक्षक, सर्व मित्र मैत्रिणी, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जे आपल्यामध्ये शिक्षक नाही येतात मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली करतो. काही मित्रही आपल्यामध्ये नाही आहेत. समाधान ढमढेरे झालं, सतीश जाधव झालं, प्रकाश गाडेकर झालं, याही विद्यार्थ्यांना मित्रांना भावपूर्ण श्रद्धांजली. सर्व शिक्षक व मित्र यांना मैत्रिणी यांना वंदन करून आज गेट टुगेदर निमित्त तुम्ही सर्व शिक्षक तसेच मित्र मैत्रिणींनी अमूल्य वेळ काढून इथे आलात याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. आज 24 वर्षानंतर हा योग आला आहे. काही विचारवंतांनी सांगितलं की मागे वळून पाहू नये, परंतु हा एक दिवस असा आहे की मागे वळून पाहिलंच पाहिजे. त्याच्यामुळे शैक्षणिक जीवनातून जे काही झालेलं असतं मागे तर त्याचा उजाळा पण करणं आवश्यक आहे. आम्ही लहान असताना शिक्षकांनी शिक्षा केली की आम्हाला राग येत होता, पण आज आम्हाला कळतं त्या रागामुळेच त्या शिक्षेमुळेच आज आम्ही इथे जे तुमच्या समोर उभे आहोत ते तुमच्या रागामुळे आणि शिक्षणामुळे. आम्ही ज्या शिक्षेमुळे तुमच्या समोर आज उभे आहे त्यातून बरेच विद्यार्थ्यांनी स्वतःचं इतकं जीवन सोहळ आणि सरळ पद्धतीने जीवन जगतोय. आम्ही पहिल्यापासून मंचावर उभं नाही राहिलो त्यामुळे सर्व सर मॅडम सर्वांना आश्वस्त करावं असं वाटतं की तुमचे सर्व विद्यार्थी उत्तम जीवन जगतात. आज आमचे सहकारी व महिला भगिनी हे उत्तम प्रकारे काही व्यावसायिक आहेत, काही शेतकरी आहेत, काही मोठ्या कंपन्यांमध्ये अधिकारी पदावर आहेत, काही प्रशासकीय सेवेत आहेत, काही समाज सेवेत आहेत, काही गृहिणी पण आहेत चांगल्या उत्तम. लहानपणी तुम्ही आम्हाला जो मार्ग दिला आम्ही आमच्या जीवनातील अंकगणित त्याच आत्मविश्वासाने त्याच मार्गाने सोडवत आहे. बऱ्याच वर्षांनी आपल्या कुटुंबात आल्यावर मन भरून येते तशी आमची आज परिस्थिती झालेली आहे. काही जण सकाळ कधी होणार याची वाट पाहत होते, काही जण तर झोपले पण नाहीये की त्याचा विचार करत होते उद्या काय होणार उद्या काय होणार. असो सर्व शिक्षकांना वंदन करतो. सर्वात महत्वाचं मदन वाबळे, सचिन जुंद्रे, महेश खांडगे, श्याम काचळे असे अनेक डॉक्टर तुषार यांनी बरेच मदत करून या गोष्टीचं नियोजन आयोजन केलेलं आहे. त्यांची फार फार आभार मानतो. त्यात इथे बोलण्याची संधी दिली. पुन्हा कधीतरी अशाच एका वळणावर भेटूया. धन्यवाद. माझा ज्या भूमीमध्ये जन्म झाला त्या जन्मभूमीला माझा नमस्कार. त्यानंतर माझा ज्या आई वडिलांच्या पोटी जन्म झाला त्या आई वडिलांना माझा नमस्कार. आजचा जो आपला कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला देवांच्या रूपाने जे आपल्याला शिक्षक लाभले त्या शिक्षकांना माझा साष्टांग नमस्कार. आणि आजच्या कार्यक्रमाला तुम्ही सर्व मित्र उपस्थित राहिला तुम्हालाही माझा नमस्कार. खरं सांगायचं सर तर आम्ही 10वी सोडून 22 ते 23 वर्ष झाले, पण 22-23 वर्षानंतर पण आमचे जे ऋणानुबंध जिवंत आहेत याचं हे उदाहरण असेल. कारण का आम्ही सर्वजण आज इथे एकत्रित उपस्थित झालेलो आहोत. म्हणजे आम्ही उपस्थित झालो या मागे कुठली तरी एखादी शक्ती काम करत असणार आहे, त्याच्याशिवाय आम्ही इथं उपस्थित झालो नाही. मैत्री आमची अशी आहे की त्या दिवशी आमचं ज्यावेळेस गेट टुगेदरचं नियोजन झालं तर श्यामने फोन केला, सच्या पुढे रे. त्याला म्हटलं श्याम अरे घरी बोल ना काय झालं. म्हटलं अरे
गेट टुगेदरचं आपलं करायचंय. म्हटलं ठीक आहे करू. मग असं ही मैत्री आहे आमची. आणि सांगायचं झालं तर आमच्यातून आमचे काही मित्र दुःख व्यक्त करणार नाही. जाता जाता एवढंच सांगत की ज्यावेळेस भालेराव सरांचा तास असायचा सर हे ऍक्च्युअली तास असायचा त्यावेळेस अगोदरचा तास चालू असताना भालेराव सरांची इंग्लिशची वही सगळं लगेच काढून टेबल खाली. का दुसरे शिक्षक गेले का भालेराव सरांची लगेच येईल टेबल. भालेराव सर दुसरे शिक्षक गेले का अर्ध्या मिनिटात वर्गात यायचे. मी यायच्या अगोदर तुम्ही 10 वेळा धडा वाचला असेल, 15 वेळा शब्दार्थ पाठ केले असतील. तिथून पुढे सुरुवात व्हायची सरांची शिकवायला. असो सरांनी कुणाला वाटलं का मला ते सांगणार नाही. सरांनी मारलं तर सर्वांना त्यांचे का मारलं ते नाही सांगणार. सरांच्या ज्या दिवशी पहिला तास म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा सर शिकवायला आले त्यावेळेस सरांचा पहिल्या तासाला सरांनी एबीसीडी काढायला सांगितलं होतं. श्याम आणि मी पहिल्या बेंच बसलो. आम्ही दोघांनी 5 मिनिटात एबीसीडी काढली. सर आमच्या जवळ आले. भाऊसाहेब झाली एबीसीडी काढून. आम्ही दोघे हात बांधून बसलो. सर्वांनी सरांना विचारलं एबीसीडी काढून झाली. दुसऱ्या दिवशी सरांनी ज्यावेळेस वर्गात आले त्यावेळेस एबीसीडी चेक केली प्रत्येकाची. स्टार्ट टू एंड 7 मिनिटात टोटल वर्ग मारून काढला होता. सर्टिफिकेट तर जेवढे करतो ना तेवढे नोट पण करतो ना ते प्रकारे 7 मिनिटात मारून काढला. हे काही विद्यार्थी नसतो. आता सकाळी सरांना भेटलो त्यावेळेस सरांनी विचारलं कुणाला तरी की आधी दाढी वाढवली. दिनेश काजळेला विचारलं आधी दिनेश तू दाढी का राखली. दिनेश म्हटलं सर आता तुम्ही नाही येत ना. आणि हे खरोखर आहे सर का तुमच्या भीतीमुळं आम्ही कधी एक दिवस मोठी ठेवले. हे पण नाही आणि हे पण नाही. कारण मुलींनी कसे जरी केस बांधले तर त्यांच्या वेळेतून असं तुम्ही मारायचे. पण असो तुम्ही मारल्यामुळे सर आमचाही फायदा झाला. पोंदे सरांच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं ज्यावेळेस आम्ही सगळे बडबड करीत असो त्यावेळेस सरांनी कधी मारलं नाही, कुणालाच मारलं नाही. पण सर टोमणे खूप भारी. आम्ही एकदा बडबड करत होतो त्यावेळेस सर आले. मग शिकवताना सर शिकवत होते त्यावेळी आम्ही बडबड करत होते. सर बोलले एखादं कुत्रा असतं ना कुत्र्याला तुम्ही किती पण खायला द्या, किती खायला द्या, चांगलं खायला द्या. ते ज्यावेळेस रस्त्याने जातं ना त्याला एखादं हाडू जरी पडलेलं दिसलं ना त्या हाडाला वास येत त्याशिवाय ते पुढे जातं. सर बरोबर आहे. सरांनी कधीच कुणाला मारलं नाही. परंतु सर तुम्ही असे टोमणे द्यायचे असं याचाही आम्हाला आनंद मिळायचा. जाऊ बाबा सर काहीतरी बोलले असं. आपल्या हा आपला चर्चेचा विषय आला. ज्यावेळेस पंडित सर शिकवायचे त्यावेळेस कन्व्हर्सेशनचा एखादा धडा असायचा ना त्यावेळेस सुलभा म्हटलं का विद्या म्हणजे असे ते नाव यायचे ना. अशोकला लगेच बोललं म्हणजे असं. मग सुलभाचं आलं तर विद्या वाचणार, अशोकचं आलं का वल्लभ वाचणार. असं सर आम्हाला शिकवायचे त्यावेळेस. ते खूप छान आठवण येईल. असो तर जाता जाता एवढंच सांगेल का आपण आता इथे जमलेलो आहोत. परंतु फक्त जमून उपयोग नाही. ही मैत्री अशीच आपण घट्ट करूया. आणि इथून पुढचं जे आयुष्य आहे ना आपलं ते असंच एकमेकांप्रती प्रेम बाळगून माणुसकी बाळगून हे सगळं आयुष्य आपण व्यतीत करूया. माणुसकी बाळगून याच्यासाठी ती म्हणतात ना की जिवंतपणे जपावी माणुसकीची नाती. जिवंतपणे जपावी माणुसकीची नाती. का तर शेवटी माणुसकीच राहते शिल्लक या देहाची होती माती. धन्यवाद. अजिंक्य बाकरगुले माझं वत्तूर मंचर सावरगाव आणि राजपूरनगर या ठिकाणी महेश नावाने कथा
महेश शिवाजी खांडगे, सध्या राहायला पुण्यामध्ये हडपसर या ठिकाणी मी. आणि फक्त एक मित्रांसाठी एक शेअर सांगतो, बाकी जास्त बोलायचा एक्सपिरियन्स नाही. काय करतो ते सांग ना. आम्ही काय करतो, काम करतो. शेअर आरामात काय आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कामाची धावपळ जबाबदारी आणि आमच्या गडबडीत एकत्र बसून गप्पा मारायला वेळ मिळत नाही. पण अशा या गेट टुगेदरमुळे आपण पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकतो, नवीन क्षण निर्माण करू शकतो आणि आपला स्नेह अधिक घट्ट करू शकतो. आजचा हा कार्यक्रम फक्त खाण्यापिणे गाणी किंवा खेळ यातच मर्यादित नाही, तर तो आपला हसण्याचा, सगळ्यांनी एकत्र आनंद घेण्याचा आणि पुन्हा एकमेकांना भेटण्याचा प्रॉमिस करण्याचा हा एक सोहळा आहे. मी निमदर विकासवाडीमध्ये राहतो, मी शेतीच करतोय. पण आज बोलायचं ठरलं तर आज या ठिकाणी इतक्या वर्षांनी आपण 23-24 वर्षांनी एकत्र आलोय ही सर्व मुलं. आणि सर तुम्ही पण आमच्या शब्दाला 2-3 मुलांच्या शब्दाला मान देऊन तुम्ही पण वेळात वेळ काढून इथे आला, तुमचे पण धन्यवाद आणि सर्व मुलांचे पण धन्यवाद करतो. माझं नाव संतोष विठ्ठल बोर्डे, मी शेती व्यवसाय करतो. धन्यवाद. मी पुण्याला असतो, स्वतःचा बिझनेस आहे माझा. पाठीमागच्या एक 7-8 वर्षापूर्वी 7-8 वर्षापूर्वी संकल्प गार्डन चोरवी या ठिकाणी आपल्या अगोदरच्या काही माजी विद्यार्थ्यांचा सत्कार असा त्यांनी गेट टुगेदर अरेंज केलं पाहिजे. इस्माईल अख्तर यांच्या मार्फत ते होतं. त्यावेळेस माझा मी जवळच राहत असल्यामुळं योगायोगाने तो कार्यक्रमामध्ये मी सहभागी झालो होतो. त्यावेळेस वाटलं होतं की बाबा आपला मला सगळ्यात कधीतरी कार्यक्रम व्हावा. पण सध्या आता मदन आणि सचिन आणि बाकी त्यांचे इतर स्थानिक लेवलचे जे काही सहकारी आहेत त्यांच्या प्रयत्नांनी आपण सर्वजण भेटलो आहोत आता सध्या. आणि असंच इथून पुढे आपण भेटत राहू अशी अपेक्षा ठेवतो. पाठीमागच्या काही वर्षापूर्वी आपल्यामधले काही सहकारी आहेत, प्रकाश गाडेकर, समाधान दमडरे, संपत बाळसराव, सतीश जाधव, बाबाजी मनसुख, हे आपल्यामधून सोडून गेलेले आहेत. तर सगळ्यांना सांगणं असंच राहील, सध्याची आता प्रत्येकाची वय वाढलेली आहे, प्रत्येकाला काही ना काही तक्रारी शरीराच्या चालू असतील, प्रत्येकाने आपापलं आरोग्य सांभाळावं आणि असंच प्रत्येक वर्षी आपण भेटू असा संकल्प ठेवावा. आणि ह्या आपल्या सहकार्यांच्या माध्यमातून असं चांगले उपक्रम प्रत्येक वर्षी राबवता यावेत असं मी मदन आणि सचिन यांना विनंती करतो. माझा सावरगाव या ठिकाणी बेकरी आणि केक शॉप व्यवसाय आहे. माझे नाव तुषार ज्ञानदेव कारके. पशुवैद्यकीय सेवा देण्याचं काम माझं असतं. गायीचा मोठा आहे माझा, 70-80 जनावर आहेत माझ्याकडे. आम्ही 5वीला मॉर्निंग आणि मॉर्निंगला म्हणजे खालच्या शाळेला सगळ्या शाळेला पोहे देऊन टाकलं होतं. त्याच्यामुळे काही वेळा की घरी आणि आम्ही नाही ठोकले होतो. बरं होतं, मग आम्ही 4-5 जण होतो. पंडित सर मारायचे किंवा ठाकूर सर मारायचे म्हणून आम्ही दप्तर बांधायचं आणि तिकडे चिरबंदीला जाऊन बसायचं आम्ही. नाही तर इकडं वरती टोमॅटो लावून आम्हाला पण होता आमच्याबरोबर. परत विशाल गोळे तो आला नाही. पण असे बरेच मित्रमंडळी होते. त्याच्यानंतर आता माझा बिझनेस आहे जुन्नर ठिकाणी मोठा बिझनेस चांगला, सिद्धी पेंट्स म्हणून कलरचं दुकान आहे. ओतूरला पण माझं दुकान आहे. चांगला जवळ म्हणजे मला अभिमान आहे का मी माझ्या दुकानाजवळ कमी शिकलोय, पण मी 4 कोटी दंड नोट करतोय. या वर्षी मला चांगल्या पद्धतीने सरकार होणार आहे. आवड भेटणार आहे यावर्षी मला. CBC म्हणून माझं आवड भेटणार आहे मला. यावर्षी DCPCच्या वाटचालीला पूर्ण होत आलेलं आहे माझं. आता डिसेंबरला पूर्ण होईल, त्यावेळेस मला CBCचा पुरस्कार भेटणार आहे. तो पण गुजरातचा जो आमचा एशियाचा मेन हे साहेब त्यांच्या हस्ते, म्हणजे मालक आहे त्यांच्या हस्ते. पण खरंच अभिमान वाटला का मला बाबा सगळे मित्र एकत्र आले. मी सचिनला फोन केला, बाबा आपली 6वी शिक्षण झालेलं आहे, मी येऊ शकतो का? सचिन मला काही नाही, मला माऊली येणार आहे, माऊली 8वीत झालाय. खूप अभिमान वाटतं बा, म्हणजे आम्हाला आमची ओळख आता नंतर 5-6 वर्षातच माझी प्रसिद्ध झाली. मी खूप गरीब परिस्थितीतून मोठं झालेलो आहे तसं पाहिलं. माझ्याकडे पहिल्यापूर्वी काही नव्हतं, पण आता मी माझी परिस्थिती खूप चांगली झालेली आहे. त्याच्यानंतर मध्ये मला गोसावी मॅडम पण भेटले, परत ठाकूर सर
गुरुश्रेष्ठरा गुरु साक्षात परब्रह्म. पहिले मी आपल्या गुरूंचं वंदन करतो, कारण त्यांच्यामुळं आज आपली सगळे मित्रमंडळी एक मोठ्या हुद्द्यावर आहे. कुणी बिझनेस करते, कुणी जॉब करते, पण चांगल्या हुद्द्यावर आहे. ते फक्त आपल्या त्या गुरुमुळं. त्यांचा अभिमान आहे आपल्याला की आपल्याला असे चांगले गुरु लाभले. त्याच्यामुळे त्यांचं पण आपण स्वागत करूया आणि आपल्या सगळ्या मित्रांच्या मैत्रिणींच्या मान जो उपस्थित राहिले, आपला अमूल्य वेळ त्यांनी आपल्यासाठी दिला, पण त्यांचा आपण आभार व्यक्त करू. आणि आज मला आनंद होतोय की आज 22 वर्षानंतर आपण सर्व एकत्र आलो. सगळ्यांचे चेहरे बदलले, पण आल्यानंतर आज बरं वाटतंय, प्रसन्न वाटतंय की आपण एकत्र आलोय. असाच पुढे पण हा कार्यक्रम मी तर म्हणतो दरवर्षी झाला तरी काय हरकत नाही. कारण कसं होतं, अपडेट मध्ये राहिलं तर माणसाला मग ओळख जाती, मग टच मध्ये राहतो माणूस, फोन नंबर सेव्ह होतो माणसाचा. पण आता काय होतं, इथून जर तुम्ही गेले तर प्रत्येक जण आपल्याच बिझनेस मध्ये आपल्याच कामात एवढा व्यस्त होऊन जातो का त्याला म्हणजे त्याच्या डोक्यात पण राहत नाही का आपला कार्यक्रम झालाय म्हणून. आणि माझं तर म्हणणं सगळ्यांना मी खरं म्हणजे श्यामचं आणि आमचे सचिन बाबा असतील किंवा आपलं मदन बाबा असन, यांनी खरंच एकदम चांगलं नियोजन केलंय. तर तुमचं सगळ्यांनी टाळ्या वाजवा, कारण आपण आज फक्त त्यांच्यामुळे आणि वेळेत वेळ म्हणजे त्यांनी त्यांच्या कामात असतील किंवा आता आजकाल सगळ्यांना प्रेशर आहे. आजच्या काळ म्हणजे एक धाकधुकीचं काळ आहे. आज जर कोणी थांबला तो संपला असा काळ आहे. कारण मुलांचे शिक्षण, डॉक्टर आणि आजकाल जास्त पैसा त्यालाच जातो माणसाचा. एक तर डॉक्टरला पैसा जातो किंवा मुलांच्या शिक्षणाला जातो. पहिले मराठी शाळा होती, काय टेन्शन नव्हतं कोणाला, काय नाही, खर्च कमी आणि काय टेन्शन नव्हतं. आता 4 वर्षाच्या मुलाला 5 वर्षाच्या मुलाला क्लास, त्याची 50,000 फी. त्याच्यामध्येच प्रत्येक जण व्याप्त झाल्यामुळं कोणाला टाईम नाही राहत. पण बरं आज चांगलं एकत्र आलो, आनंद वाटला. आणि मी सगळ्यांचा आभार मानतो की सगळे माझे मित्र, माझ्या मैत्रिणी आज वेळ काढून इथं आले, त्यांचं पण धन्यवाद करतो आणि मी थांबतो.